सातारा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आता आपलं विजन काय आहे? जय हिंद, जय भीम, भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी प्रशांत रघुनाथ कदम, माजी सैनिक, वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी हे देशातील, या महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील या सैनिकाचा सन्मान केलेला आहे. आज 48 मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या, देशाच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या सैनिकाला उमेदवारी मिळालेली नाही, परंतु एक सर्वसामान्य सैनिकाला उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केलेलं आहे. त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीचा या सैनिकांच्या वतीनं मी ऋणी राहीन आणि येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना माझं आज निवडणूक आयोगानं चिन्ह दिलेलं आहे प्रेशर कुकर. आणि निवडणुकीला सामोरे जात असताना मी आजी माजी सैनिक, शहीद जवान कुटुंबीय, शेतकरी, वंचित बहुजन, युवा वर्ग, महिला वर्ग यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी ही माझी लढाई आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आज देशाच्या सीमेवर आज शेतकऱ्याचा आणि सैनिकाचाच मुलगा आज भारत देशाच्या सीमेवर रक्षणासाठी आज सैन्यदलामध्ये भरती होत असतो. कुठल्या आमदार खासदाराचा, व्यापाऱ्याचा मोठा मुलगा नाही. त्यामुळं आज जर या शेतकरी बहुजन, शोषित वंचित बहुजनांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि जर मला भरघोस मताने निवडून दिलं, या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला मतं दिली आणि भरघोस मताने निवडून दिलं तर नक्कीच आपण देशसेवा केल्यासारखं आहे. देशाच्या सैनिकाला निवडून देणं म्हणजे आपण जरुरी नाही की देशाच्या सीमेवर जाऊन आपण रक्षण करणं. आज तुमच्या हातात आहे. आज देशाचा आज पोशिंदा हा शेतकरी आणि सीमेचा रक्षण करता हा सैनिक आहे. त्यामुळं तुम्ही आज सर्वांनी, या सातारा जिल्ह्यातील सर्व जनतेने, सर्व स्तरातील आजी माजी सैनिक असतील, बहुजन असतील, शोषित वंचित सर्व कुटुंबांनी ही वेळ आलेली आहे. मी या सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय म्हणून सैनिक उभा आहे. तर मी नक्कीच आपल्याला मी या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला भरघोस मतानं निवडून द्यावं आणि साताराच्या लोकसभेचा आवाज हा भारताच्या लोकसभेमध्ये माझा पोचवावा. आणि नक्कीच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम बंधू भगिनी, आजी माजी सैनिक, शोषित वंचित सर्व समाजाला मी आवाहन करतो, विनंती करतो की प्रेशर कुकर या चिन्हावर शिक्का मारून मला भरघोस मताने निवडून द्यावं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.